प्रफुल्ल लोढाचा खडसेंना गुलाब देतानाचा फोटो महाजन यांच्याकडून फेसबुकवर पोस्ट। ये रिश्ता क्या कहलाता है, तुमचे हे षडयंत्र जनतेसमोर उघड होते, गिरीश महाजन यांची टीका। विजय घाडगेंना मारहाण झाल्यानंतर सूरज चव्हाणांना राजीनामा द्यायला लावला। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। तर खाडगे रुग्णवाहिकेतून मुंबईच्या दिशेने रवाना, अजित पवार यांना भेटून जाब विचारणार। पुण्यामधील दौंड गोळीबार प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचा आमदार अडचणीत। शंकर मांडेकरांचा भाऊ बाळासाहेब मांडेकर यांच्यासह इतर आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी। तर चुकीचं काम केलं असल्यास कारवाई करा, शंकर मांडेकर यांची प्रतिक्रिया। दौंड गोळीबार प्रकरणी राजकीय हस्तक्षेप होऊ न देण्याचे आदेश। दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याच्याही सूचना। दौंड गोळीबार प्रकरणी अजित पवार यांची प्रतिक्रिया। अनिल अंबानी यांच्याशी संबंधित मुंबई आणि दिल्लीमधील जागांवर ईडीचे छापे। जवळपास 50 जागी छापेमारी सुरू। काल अनिल अंबानी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये गेले होते। अकोला जिल्ह्यामधल्या बाळापूरमधील ऐतिहासिक किल्ल्याचा एक बुरुज ढासळला। अतिवृष्टीमुळे बुरुज कोसळल्याची माहिती। याआधी सुद्धा 2 वेळा किल्ल्याचा बुरुज ढासळल्याची माहिती। राज्यातील सर्प मित्रांना आता 10 लाखांचा अपघात विमा मिळणार। महसूल मंत्री बावनकुळेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे शिफारस। सर्प मित्रांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्याची सरकारकडून तयारी सुरू। रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट। कोलाड धरण पूर्ण क्षमतेने भरलं। खबरदारीसाठी धरणाचे 26 दरवाजे उघडले। प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। धाराशिवमधील प्रसिद्ध हॉटेल भाग्यश्रीचा मालक नागेश मडकेचं अपहरण। 4 ते 5 जणांकडून बेदम मारहाण केल्यानंतर चालत्या गाडीमधून फेकलं। अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल। नागेशवर धाराशिव रुग्णालयामध्ये उपचार सुरू। रशियामध्ये विमान कोसळून मोठी दुर्घटना। अपघातामध्ये पायलटसह 50 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती। प्रवासामध्ये अचानक विमानाचा संपर्क एटीसी सोबत तुटला। मँचेस्टर कसोटीचा दुसरा दिवस। भारताचा पहिला डाव 358 धावांवर संपुष्टात। पायाला दुखापत झालेली असतानाही रिषभ पंतची 54 धावांची खेळी।